नमस्कार. विश्व संवाद केंद्र देवगिरी प्रांत छत्रपती संभाजीनगर आयोजित आजच्या ह्या व्याख्यानास किंवा ह्या कार्यक्रमास ज्याला आपण अखंड भारत संकल्प दिन असे म्हणतो, त्यात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अजून काही तासांनी, आज 14 ऑगस्ट आहे, अजून काही तासांनी म्हणजे उद्या 15 ऑगस्ट सुरू होईल रात्री 12 वाजता. आजच्या ह्या युगामध्ये, आजच्या ह्या मीडियाच्या युगामध्ये, ह्या विज्ञानाच्या युगामध्ये, सोशल मीडियाच्या युगामध्ये, एकूणच मागची 75-77 वर्ष आपण भारताचा हा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहे. एकदम उद्या सकाळी उल्हासाचं वातावरण असणार आहे. आपण सगळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन झेंडावंदनात सहभागी होणार आहेत. सगळीकडे एकच चहलपहल असेल, आनंदाचं वातावरण, चैतन्याचं वातावरण, असं सगळं उद्या असणार आहे आणि ते असायलाही हवं. इतक्या शेकडो वर्षांच्या गुलामीनंतर भारत देश स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947ला. त्यामुळे हा सगळा उल्हास असणं, ह्या सगळ्या साजरा करणं, अनेक नेत्यांची भाषणं होतील, अनेकांचे गीतं गायले जातील, शाळेतली मुलं, तरुण, अगदी वयोवृद्धही, वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये सुद्धा उद्या झेंडावंदन होणार आहे, मिठाई वाटली जाणार आहे. आनंदाचा दिवस आहे तो, आपण सगळा आनंदाने साजरा करतो, तो करायलाही पाहिजे, कारण आपला देश स्वतंत्र झालेला उद्याचा दिवस आहे. परंतु हे मी म्हणतो, आजच्या तारखेला, आजच्या 14 ऑगस्टला, ज्याला आपण विभाजन विभीषिका दिवस असं म्हणतो, आजचा दिवस म्हणजे भारत ज्यावेळी शेवटचा भारताचा खंड झाला, तो आजचा दिवस आहे. एक विचार आपण असा करूया की एखादं मूल जन्माला येतं आणि मुलाला जन्म देताना आई मृत पावते. भविष्यात त्या मुलाचा जन्मदिन जेव्हा येईल त्याच दिवशी आईची पुण्यतिथी पण असेल. आपण साजरं काय करणार? साहजिकच आहे, रूढार्थाने जे पॉझिटिव्ह आहे, जे चांगलं आहे ते घेऊन पुढे जायला पाहिजे, ज्याच्यातून आनंद मिळतो ते घेऊन पुढे जायला पाहिजे. म्हणून आपण मुलाचा जन्मदिन साजरा करू. परंतु त्या मुलाला ही अनुभूती दिली पाहिजे, त्याला हे ठाऊक असलं पाहिजे की ज्या दिवशी माझा जन्म झाला, जेव्हा ज्या परिस्थितीमध्ये माझा जन्म झाला, त्या परिस्थितीमध्ये माझी आई दगावली. कदाचित तो आजचा दिवस आहे की ज्या दिवशी 14 ऑगस्ट 1947 त्या तारखेला आई दगावली होती आणि मूल जन्माला आलं होतं. झालं असं होतं की 14 ऑगस्टला देश एक वेगळ्या आनंदाचा क्षण साजरा करत होता. नेहरूंच्या हस्ते लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकवण्यात आला होता. तिरंगा फडकवल्यानंतर नेहरू संविधान सभेत गेले. तत्कालीन भारताचे पहिले पंतप्रधान होते आणि ते संविधान सभेत गेले आणि संविधान सभेत त्यांनी भाषण केलं की नियतीला आम्ही जे वचन दिलं होतं, रावीच्या तटावरती जे आम्ही वचन दिलं होतं ते आम्ही पूर्ण केलेलं आहे. आणि असं म्हणून नेहरूंनी ते भाषण संविधान सभेमध्ये केलं होतं. पण खरंच 1929ला रावीच्या तटावरती जी शपथ काँग्रेसच्या अधिवेशनात रावीच्या नदीचं जल हातात घेऊन काँग्रेसच्या त्या काळच्या नेत्यांनी घेतली होती, खरंच ती शपथ पूर्ण झाली होती? एकंदरीत आपण पाहिलं तर ज्या दिवशी नेहरू हे भाषण करत होते संविधान सभेत, त्यावेळेला भारताची फाळणी होऊन एक परिस्थिती तयार झाली होती त्या पंजाब प्रांतामध्ये, त्या सीमावर्तीच्या सगळ्या प्रांतांमध्ये. इकडं बंगालमध्ये एक परिस्थिती तयार झाली होती. काय होती ती परिस्थिती? काय होता तो इतिहास? काय घडत होतं त्या दिवशी? एक विचार आपण करूया. आज आपण जिथे राहतो, मी संभाजीनगरमध्ये राहतो, आपण आपापल्या ठिकाणी जिथे राहतो तिथे, आज आपण रात्री इथे झोपलोय. आज आपण इथे रात्री, आपलं हे गाव आहे, आपलं हे ठिकाण आहे, आपलं घर इथं आहे, आपल्या पिढ्या इथं राहिलेल्या आहेत, त्या पिढ्यांचे आपण वारसदार आहोत. इथं माझ्या जमिनी आहेत, इथं माझे देवदेवता आहेत, तेव्हा इथं माझं गाव आहे, इथं माझ्या मुलांचं वाढणं आहे, त्यांच्या शाळा, सगळे आपलं इथं आहे. आणि अचानक असा निर्णय होतो की आता हे गाव माझं नाही, हा जिल्हा माझा नाही आणि हा देशही माझा नाही. आणि मला सांगण्यात येईल की जा तू, हे तुमचा देश, हा तुमचा देश नाही आहे, तुमचा देश दुसरा आहे. पाकिस्तानात हे घडलं होतं, लाहोरमध्ये हे घडलं होतं, पाकिस्तानाच्या अनेक शहरांमध्ये हे घडलं होतं. 14 ऑगस्टला, ज्या वेळेला 3 ऑगस्ट 1947ला तत्कालीन वृत्तपत्रामध्ये ज्यावेळी बातमी आली होती ना की पार्टिशन ॲक्सेप्टेड,
माउंटबॅटननी केलेला ते प्रपोजलवरती नेहरूंनी सही केली होती आणि पार्टिशन ॲक्सेप्टेड. आणि 15 ऑगस्टला ते होणार आहे, 14 ऑगस्टला ते पार्टिशन होणार आहे. पाकिस्तान वेगळा झाला 14 ऑगस्टला आणि 15 ऑगस्टला भारत स्वतंत्र झाला. त्या काळात घडलं काय होतं, तो दिवस कसे होते, फक्त पार्टिशन नाही घडलं, जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा घडलं होतं की फक्त आणि फक्त धर्माच्या आधारावर एखाद्या देशाचे तुकडे झाले आणि ते भारतातल्या तत्कालीन नेत्यांनी स्वीकारले. ज्यांच्या हातात ह्या राष्ट्राचं भवितव्य दिलं होतं त्यांनी ते स्वीकारलं होतं. फक्त धर्माच्या आधारावर ती फाळणी इतकी सहज होती. पुढच्या पिढ्यांना तो इतिहास जशाचा तसा कळवला गेला, तो शिकवला गेला. त्या काळातले जे ब्रिटिशांनी तयार केलेले रिपोर्ट्स होते ना, की ज्या वेळेला तिकडनं इकडं पॉप्युलेशन ट्रान्सफर झालं, त्या शब्दांमध्ये की तिथं जे राहत होते, तिथं राहत असणारे हिंदू, तिथं राहत असणारे जैन, तिथं राहत असणारे शीख, तिथं राहत असणारे पारसी, या सगळ्यांना एका रात्रीतून सांगण्यात आलं की हा देश तुमचा नाही आहे. हल्ले सुरू झाले. तिकडनं काही लाख लोकांना इकडे यायचं होतं. काय झालं, काय घडलं, काय असेल त्या काळात. ब्रिटिशांनी एक रिपोर्ट दिलेला आहे. त्यावेळच्या ह्या सगळ्या सीमावर्ती भागांमध्ये सर्रास कत्तली सुरू झाल्या. सर्रास कत्तली. ब्रिटिशांनी 2 लाख कत्तली असे रिपोर्ट केलेले आहे. भारतीय वृत्तपत्रांनी त्या काळच्या 20 लाख, काही वृत्तपत्रांनी 20 लाख नरसंहार झाले. 20 लाख हे रिपोर्टेड आहे. अगदी तटस्थ अहवाल पाहिले तरी 10 लाखाच्या आसपासचे मृत्यू, नरसंहार त्यावेळी हिंदू, शीख, जैन, पारशी यांचे झाले. एवढ्यावरच थांबलं नाहीये. अशाच काही रिपोर्ट्सनुसार 75,000 बलात्कार झाले. गैर मुस्लिम असणाऱ्या स्त्रिया, युवती, बालिका यांचे 75,000 बलात्कार आणि त्यांचे खून, हे सगळं त्या दिवशी घडत होतं ज्या दिवशी आम्ही देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करत होतो. अनेक ठिकाणी ब्रिटिशांचे अनेक यांच्यामध्ये त्याचे रेफरन्स येतात. घडलं काय होतं, लाहोरहून एक रेल्वे निघायची, म्हणजे काही फार कमी लोकांना विमानाने प्रवास करून इकडे येता आलं. ते काही हजारांमध्ये होते. 10 लाख निर्वासितांना पायी यावं लागलं, काहींना रेल्वेने यावं लागलं. ते जी लाहोरहून निघालेली रेल्वे असायची ना, तर रेल्वेमध्ये जिवंत माणसं बसायची, काही हजार माणसं. आणि रेल्वे जोपर्यंत भारतामध्ये पोहोचायची तर त्या रेल्वेत एकही व्यक्ती जिवंत असायचा नाही, फक्त मृतदेह. आणि रेल्वेच्या बाहेरून महिलांचे बलात्कार केलेले नग्न अवस्थेतले मृतदेह, अशी ती रेल्वे भारतामध्ये लाहोरहून निघायची आणि भारतात येईपर्यंत हे हाल व्हायचे. काय अत्याचार झाले होते त्यावेळी. लाखो लोकांच्या कत्तली, हजारो महिलांचे बलात्कार, आणि आमचा देश इकडे स्वतंत्र होत होता. आणि आमच्याच देशातल्या, आमच्याच भगिनी, आमचेच बांधव यांच्यावर ही वेळ आली होती. कुलदीप नय्यर त्यांच्यासोबत घडलेली घटना आहे. कुणी जायचं घरातल्या, कारण सगळ्या कोणाला तरी एकालाच संधी मिळेल इथून निघायची. मग चिठ्ठ्या टाकण्यात आल्या आणि मग त्यांना जा म्हटलं. मग ते पायी निघाले होते. तर जथ्थ्यांमध्ये त्यांना सांगितलं होतं, पायी चालताना दर यार्डावर, जसं यार्ड असा शब्द प्रयोग केलाय, दर काही फुटांवरती फक्त मृतदेह साचलेले होते, असं कुलदीप नायरांनी लिहिलेलं आहे. आणि परिस्थिती अशी होती की त्यावेळेला जी गिधाडं त्या मृतदेहावर होती ना, तेही ते मृतदेह खाऊन खाऊन थकले होते. भटके कुत्रेही त्या मृतदेहाकडे बघत होते. इतके सारे कंकाल ज्याला आपण म्हणतो, ते त्या बॉर्डर्सवरती, त्या सीमा, त्या ज्या नवीन सीमा केल्या होत्या, रेड क्लिफ बॉर्डर जी केली होती, त्या बॉर्डरच्या भोवती ही सगळी परिस्थिती भारतामध्ये निर्माण झाली होती.
शिखांच्या एक सरदारांचा एक आहे, मुसलमानांचा जथ्था पाकिस्तानामध्ये बाकी सगळे अल्पसंख्याक झाले, त्यांचा तो देश राहिला नाही, ज्यांचा देश होता अशा धर्मांध मुसलमानांचा जथ्था त्या वस्त्यांवरती चालून येत होता. आणि आता वाचवायचं कसं स्त्रियांना त्या? म्हणून माझ्या घरातली स्त्री, माझी बहीण, माझी आई बाटली नाही गेली पाहिजे म्हणून एकेका घरातल्या 27 महिलांना घरातल्याच पुरुषांनी मारून टाकलं. कारण ही जर त्यांच्या तावडीत सापडली तर जिवंत तर वाचणार नाहीच, पण तिची आबरूही राहणार नाही. सच्चे बादशाह हमें माफ कर असं म्हणून स्वतःच्या घरातल्या महिलांची आबरू वाचवावी लागली होती. पाणी नाहीये, काही खायला नाहीये आणि माणसं तिकडनं निघाली आहेत. एकदा एक कुटुंब रेल्वेत हल्लेखोर आले, रेल्वे थांबवली, रस्त्यात सगळ्यांना मारलं. आसपास सगळं एक पुरुष स्वतःची 4 मुलं घेऊन प्रवास करत होता, बायको कुठे माहीत नव्हती. आणि कळालं ते जवळ आलेत, मग स्वतःच्या पोरांना खाली झोपवलं, शेजारच्या मड्यांवरचं रक्त उचलून त्यांच्या छातीवर टाकलं, स्वतःच्या अंगावर घेतलं आणि झोपून राहिला. आलेल्या हल्लेखोरांना वाटलं की हा पण मृत आहे, सोडून निघून गेले. इतकं सगळं घडत होतं आणि इतिहासात याची कुठं नोंद आहे? हे का घडलं? कुणाच्या इच्छेसाठी घडलं? भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, जे संविधान सभेचे अध्यक्ष होते, त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं होतं, इंडिया अनडिव्हायडेड. तुरुंगात असताना त्यांनी पुस्तक इंडिया अनडिव्हायडेड. आणि ज्यावेळेला ही त्यावेळी मागणी चालायची ना की भारताचं पार्टिशन होणार आहे, पार्टिशन करायचं आहे, मुस्लिम लीगची ही डिमांड असायची, मागणी असायची, तर त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं, त्या पुस्तक इंडिया अनडिव्हायडेडमध्ये राजेंद्र प्रसादने हे लिहिलेलं आहे की भारत का विभाजन अप्राकृतिक, अव्यावहारिक आणि असंभव आहे. ही संविधान सभेच्या अध्यक्षांचं हे मत, भारताच्या पहिल्या राष्ट्रपतींचं हे मत, आणि मग हे पुस्तकावरची जी शाही आहे ती सुकली नसेल तोपर्यंत भारताचं पार्टिशन झालं. कुठून सुरुवात झाली होती याची? घडलं काय होतं? इतिहासात अनेक महापुरुष आहेत, प्रत्येकाचं आपलं आपलं स्थान आहे. त्या महापुरुषांनी केलेलं त्याचं जे देशासाठीचं कार्य आहे त्याच्याबद्दल नमन केलंच पाहिजे. अनेक पूज्य, परंतु अशा कोणी काही चूक केली असेल तर इतिहासात ती चूक मेन्शन सुद्धा करायची नाही, ती म्हणायचं सुद्धा नाही कोणाचं काही चुकलंय, तर मग तो इतिहासावरती सुद्धा अन्याय होतो. भारताला स्वातंत्र्य 1857ला मिळालं असतं, परंतु मंगल पांडेकडनं एक चूक होते आणि ते जे स्वातंत्र्य आहे ते 90 वर्ष पुढे ढकलण्यात येतं. याचा अर्थ मंगल पांडे देशद्रोही होता असं नाही, तो देशभक्तच होता. पण जर एखादी चूक घडली असेल तर ती चूक आहे असं म्हणलंही पाहिजे. त्या 1857च्या त्या उठावानंतर, त्या युद्धानंतरच इंग्रजांना जाग आली की आता भारतात किती दिवस कसं राहायचं. तिथून त्यांच्या रचना, त्यांचे डावपेच सुरू झाले. आणि त्या डावपेचांचा एक भाग होता ते म्हणजे इंग्रजांनी भारतामध्ये भारतीयांना सोबत घेऊन स्थापन केलेली एक संघटना, एक ऑर्गनायझेशन, आणि त्या ऑर्गनायझेशनचं नाव होतं काँग्रेस. ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि भारतीय नागरिक यांच्यामध्ये दुवा म्हणून किंवा शाकअफसर म्हणून काम करणारी एक संघटना, असं काँग्रेसचा रोल होता. समाजात कुठं असंतोष आहे याची माहिती इंग्रजांना काँग्रेसकडनं मिळत असे आणि त्याप्रमाणे इंग्रजांची रणनीती ठरायला सुरुवात झाली. यातूनच मग भारतात जनगणना करणं, हिंदू आणि मुसलमानांची वेगवेगळी जनगणना करणं, शिखांची वेगळी करणं, जैनांची वेगळी करणं, हे सगळे षडयंत्र इंग्रजांनी रचायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये त्यांचं एक टूल होतं, जे त्यांचं एक वेपन होतं, ते म्हणजे काँग्रेस होतं. अशाच परिस्थितीमध्ये 1905 मध्ये ज्यावेळेला लक्षात आलं इंग्रजांच्या की भारतातल्या हिंदू आणि मुसलमानांना
विभाजित केलं पाहिजे. मग टेस्ट करायची होती की हे कसं होईल. मग बंगालच्या फाळणीचा कायदा आणला 1905 साली. बंगालच्या फाळणीचा कायदा आणला आणि बंकिमचंद्र चटर्जींनी वंदे मातरमचा नारा दिला. त्या काळच्या हिंदूंनी आणि मुसलमानांनी दोघांनीही वंदे मातरम म्हणत त्या फक्त धर्माच्या आधारावर केलेल्या बंगालच्या फाळणीला पूर्ण विरोध केला. 1905 साली आलेल्या त्या फाळणीला विरोध केला. 1911 मध्ये ब्रिटिश शासनाला तो फाळणीचा पार्टिशन ऑफ बंगालचा भंग ज्याला म्हणतात तो कायदा माघारी घ्यावा लागला. हे भारतातल्या त्या ऐक्याचं प्रतीक होतं. परंतु हे 1911 येण्याच्या आधी त्यावेळी 1905ला हा लॉ आणला, हा पार्टिशन ऑफ बेंगॉलचा ॲक्ट आणला होता. त्याच्यानंतर काय झालं, 1906 मध्ये म्हणजे सुरुवातीला 1905 मध्ये ज्यावेळी हा कायदा आला होता त्यावेळी ढाक्याचा जो नवाब होता, ज्या ढाका हे नाव सुद्धा ढाकेश्वरी देवीवरून पडलेलं, तर ते ढाका कधी काळी हिंदूंचं तिथं देवस्थान असलेलं ढाका, आणि तो ढाक्याचा नवाब तो सुद्धा ह्या बंगालच्या फाळणीच्या विरोधात उतरला होता. नंतर त्या नवाबाला काही रक्कम इंग्रजांनी पोहोचवली, ब्रिटिशांनी पोहोचवली, आणि 1906 मध्ये 1906च्या डिसेंबरमध्ये मुसलमानांचा एक नेता सलीमुल्ला याच्या नेतृत्वामध्ये एक अधिवेशन मुसलमानांचं भरलं, आणि त्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली, ज्याचे आगा खान हे अध्यक्ष म्हणून तिथे निर्वाचित झाले. आता हे 1906 सालचं आलेलं मुस्लिम लीगची स्थापना, मुस्लिम लीग समोर आली, एक नवीन पक्ष, एक नवीन मागणी सुरू झाली. आणि मुस्लिम लीग जे आधी बहुतांश मुसलमान जे बंगालच्या फाळणीच्या विरोधात होते, मुस्लिम लीगनी बंगालच्या फाळणीला पाठिंबा दिला. परंतु हिंदू मुस्लिम ऐक्य होतं, दोघांनीही विरोध केला. 1911 साली तो कायदा मागे घेतला. परंतु ह्या बॅकड्रॉपमध्ये, ह्या पार्श्वभूमीवरती मुस्लिम लीगनी द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडायला सुरू केला की इथं एक हिंदूंचं राष्ट्र आहे आणि इथे एक मुस्लिम राष्ट्र सुद्धा आहे. अशा पद्धतीने मुसलमानांची एक सेपरेट, काही ना काहीतरी आमचं वेगळं असावं अशी एक मागणी सुरू झाली. ह्या मागणीला कालांतराने 1906 साली सुरू झालेल्या या मागणीला त्यावेळच्या काँग्रेसने ह्या मुस्लिम लीगची अधिवेशनं होऊ लागली. ह्या अधिवेशनांमध्ये काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी जायला सुरुवात केली. आता काँग्रेसचे पुढारी मुस्लिम लीगच्या अधिवेशनांमध्ये, मुस्लिम लीगला बळ मिळत गेलं. त्यावेळेला 1916 मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग हे संयुक्तरित्या एकत्र आले आणि त्यांनी एक करार तयार केला. दोघांच्या सहमतीने काँग्रेसने त्याला कन्सेंट दिली. त्याला लखनौ करार असं म्हणतात. आणि त्या लखनौ करारामध्ये हे मान्य करण्यात आलं दोन्ही बाजूंनी की इथं दोन राष्ट्र आहेत, इथे एक हिंदू राष्ट्र आहे आणि इथे एक मुस्लिम राष्ट्र आहे. त्याला नंतर शब्दप्रयोग दिला असा की ये गंगा जमुना तहजीब आहे. असं कसं असू शकतं? भारतात दोन राष्ट्र कधी होते? सम्राट अशोकाचा काळ असेल, सम्राट मौर्यांचा काळ असेल, राजा चोला असतील. भारतात एवढे सगळे चक्रवर्ती सम्राट होऊन गेले, यांचा द्विराष्ट्राचा सिद्धांत कुठून होता? परंतु काँग्रेसने मुस्लिम लीगची ती मागणी मान्य करून भारतात द्विराष्ट्राचा सिद्धांत मान्य केला आणि तो लखनौ करार पारित झाला. अगदी टिळकांनी सुद्धा त्यावेळेला त्या लखनौ कराराला लखनौ म्हणजे आत्ता कुठं भारताचं भाग्योदय होणार आहे असं म्हटलं. ही चूक होती हे म्हणणं सुद्धा. इथून हा प्रवास सुरू झाला. मग ते द्विराष्ट्रांचा सिद्धांत आला आणि याच वेळेला तिकडं तुर्कस्तान आणि ब्रिटिश यांचं भांडण सुरू होतं, यांचं युद्ध सुरू होतं. आता ह्या तुर्कस्तान आणि ब्रिटिशांचं भांडण सुरू होतं. तिथं ब्रिटिशांनी, इंग्रजांनी तुर्कस्तानवरती कब्जा केला. तुर्कस्तानचा जो खलिफा होता त्या खलिफाला ब्रिटिशांनी त्यांच्या पदावरून हटवला आणि तिथे कमाल पाशा नावाचा त्यांचा एक दुसरा माणूस बसवला. आता हा खलिफा तुर्कस्तानचा होता, त्याच्याशी भारताचा काही संबंध नाही आहे.
परंतु भारतातल्या मुसलमानांनी भारतामध्ये एक आंदोलन सुरू केलं त्या खलिफाच्या समर्थनार्थ, तुर्कस्तानच्या खलिफाच्या समर्थनार्थ. इथे आपण पारतंत्र्यात आहोत, आपण ब्रिटिशांशी लढतोय आणि इथे एक आंदोलन सुरू झालं त्या खलिफाच्या समर्थनार्थ. त्या आंदोलनाचं नाव होतं खिलाफत आंदोलन, खिलाफत चळवळ. कदाचित इतिहास शिकवताना अगदी मी सुद्धा इतिहासाची जी पानं वाचली शाळेत, त्यात खिलाफत चळवळ एवढंच लिहिलं. ती कुणी आणि कुणाच्या समर्थनार्थ केली हे लिहिलं नाही, पण खिलाफत चळवळ इंग्रजांच्या विरोधात एवढंच लिहिलं. असं वाटलं की ही खिलाफत चळवळ इंग्रजांच्या विरोधात भारताला स्वातंत्र्य करण्यासाठी, पण ते तसं नव्हतं. ती खिलाफत चळवळ त्या खलिफाच्या समर्थनार्थ होती. तुर्कीच्या खलिफाच्या समर्थनार्थ भारतातल्या मुसलमानांनी सुरू केलेली होती. याला जिन्नांचा विरोध होता. जिन्नाही म्हणाले की हे करायची गरज नाही, भारताचा काय संबंध आहे. पण महात्मा गांधींनी याला पाठिंबा दिला. त्यावेळेच्या अनेक मोठ्या नेत्यांचं म्हणणं होतं की हे करायला नाही पाहिजे, परंतु गांधींची ताकद मोठी होती, त्यांचं कार्य मोठं होतं. त्यांच्या एका शब्दासाठी, एका इशाऱ्यावरती अनेक जण आंदोलनात उतरत होते. गांधींनी त्या खिलाफत आंदोलनाला पाठिंबा दिला. झालं असं की या खिलाफत आंदोलन ज्यावेळी चालू होतं त्यावेळी भारतातली काही मंडळी, एक शौकत अली आणि एक मोहम्मद अली नावाचे दोन इसम, हे बंगालमधून त्या तुर्कस्तानला गेले तिथल्या कमाल पाशा नावाच्या माणसाला भेटायला. आणि ते तिथे जाऊन त्याला भेटले की आम्ही आलोय म्हणे, तुम्ही हे सोडून द्या, आमच्या खलिफाला परत बसवा. कोण नाही, कोण आहेत तुम्ही? तर आम्ही भारतातून आलोय, आम्ही गांधींकडून आलोय, गांधींचा आम्हाला पाठवून. तर म्हणे तुम्ही परत जा आणि तुम्ही जाऊन तिकडे तुमचं आणि गांधींचं जे काही आहे भारताचं ते तुम्ही बघा, तुमचा इथं हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही, असं पण कमाल पाशाने ते हाकलून लावले. हे परत आले भारतात. इथे एक संख्या तयार केली, एक 5-6 हजारांचा गट तयार केला आणि भारतामधून हिजरत करून तिकडं जायचं असं म्हणून काही लोक इथून निघाले. हे दारुल हरब आहे, हा देश मुसलमानांच्या राहण्याच्या लायकीचा नाही, म्हणून इथून जाऊन आपण तिकडे राहू असं म्हणून इथून तिकडे गेले. रस्त्यात अफगाणिस्तानातल्या पठाणांनी मारून परत पाठवले, लुटमार करून. परत आल्यानंतर केरळमध्ये ह्या माणसांनी, आता हे दारुल हरब नाही आहे, तर आता ह्या भागाला, ह्या भूमीला दारुल इस्लाम करायचं आहे असं म्हणून भारतामध्ये मोपला हत्याकांड घडवला. काय घडलं मोपलामध्ये? मोपलामध्ये घडलं असं, 2 लाख हिंदू तरुणांची हत्या करण्यात आली. 2 लाख. अनेक हिंदूंचं, लाखो हिंदूंचं धर्मांतरण करण्यात आलं. धर्मांतरित व्हा किंवा मरा. अनेक हिंदू महिला, मुली, बालिका यांच्यावर अत्याचार सुरू झाले. भीषण परिस्थिती झाली होती तिथे. असं ते मोपला हत्याकांड सुरू झालं. आणि ज्या वेळेला हे लक्षात आलं की इथे धर्मांतरण होत चाललेलं आहे, त्यावेळी स्वामी श्रद्धानंदजी होते त्या काळातले. त्यांना भारतभरात मोठा मान होता, काँग्रेसमध्येही त्यांना मोठा मान होता. स्वामी श्रद्धानंदजींनी ज्यांचं धर्मांतरण केलं होतं, मारून ज्यांना मुसलमान केलं होतं, त्यांना पुन्हा हिंदू करण्याची प्रक्रिया सुरू केली, घरवापसी सुरू केली स्वामी श्रद्धानंदजींनी. त्यांनी त्यांचं एक आंदोलन तिथं उभं केलं, घरवापसीचं. आणि या दरम्यान ज्यावेळी स्वामी श्रद्धानंदजी इस्पितळात आजारी पडून इस्पितळात भरती झालेले होते, ह्या सगळ्या त्यांच्या घरवापसीच्या प्रक्रियेदरम्यान, ते इस्पितळात रुग्णालयात असताना अब्दुल रशीद नावाचा एक व्यक्ती त्या रुग्णालयात घुसतो आणि तिथं तो त्यांना 3 गोळ्या मारून जागेवर ठार करतो. ह्या अब्दुल रशीदच्या समर्थनार्थ भारतातले अनेक मुसलमान जमा होतात, पैसे गोळा करून त्याच्यासाठी केस लढतात, ब्रिटिशांच्याच न्यायालयात केस लढतात. परंतु ती केस लढल्यानंतर कोर्ट त्याला फाशीची शिक्षा देतं. त्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर 1.5 लाख संख्येने त्याच्यासाठी पठण करण्यात येतं की त्याला जन्नत मिळावी. आणि इकडं काय घडलं? स्वामी श्रद्धानंदजी
त्यांच्या श्रद्धांजली सभेला गांधीजी आले आणि त्या सभेत भाषण करताना गांधीजी असं म्हणाले की स्वामीजी की हत्या का दोषी मैं अब्दुल को नहीं मानता, परिस्थितियां ही कुछ ऐसी थी कि वो ये करने पर मजबूर था. त्या अब्दुल रशीदला क्लीन चिट, त्याची मजबुरी होती म्हणून त्याला निर्दोष, तो दोषी नाहीये ज्यांनी गोळ्या घातल्या. आणि मग ज्या वेळेला भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या माफीचा विषय येतो त्यावेळेला मंडळी गेली आणि गांधीजींना म्हणाले की गांधीजी तुम्ही एक सही करा, कधी ब्रिटिश ऐकतील. भगतसिंगांनी केलं काय होतं, करायचं काय होतं, फक्त बॉम्ब फोडायचा होता, कोणाला मारण्यासाठी नाही, तर आमचंही म्हणणं ऐका म्हणून फक्त बॉम्ब फोडायचा होता. तर त्याने केलेला गुन्हा आहे, त्याने केलेली हिंसा आहे आणि अब्दुल रशीदने केलेली हिंसा नाही. हा न्याय एकाच काळात झाला. हे लांबून चालन सुरू झालं. आपल्याकडे गाणं म्हणण्यात येतं, दे दी हमें आजादी बिना खटक बिना ढाल. खरंच असं आहे का? जलियनवाला बाग हत्याकांड झालं, काय झालं तिथे? आज 100 पेक्षा जास्त वर्ष होऊन गेली आहेत. तो रक्तपात नाही झाला? भगतसिंग, राजगुरू, सुखदेव हा रक्तपात नव्हता? छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांनी जो संघर्ष केला, यांनी जे युद्ध केलं, ते ह्या स्वातंत्र्य लढ्याचा हिस्सा नाहीयेत? भारताला स्वतःचं सार्वभौमत्व मिळण्यासाठी हे जे काय घडलं हा बिना खडक बिना ढाल नाहीये, रक्तरंजित इतिहास आहे इथला. ती सुरू झालेला तो रक्तरंजित इतिहास तो 14 ऑगस्ट पर्यंत चालू होता, नंतरही काही महिने तो चालू होता. ज्यावेळी आम्ही म्हणतो की ह्या देशाचं स्वातंत्र्य आणि उद्याचा 15 ऑगस्ट निश्चित उद्या साजरा केला पाहिजे, परंतु आजच्या 14 ऑगस्टच्या तारखेला आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे हे का झालं. हे सगळं लांबून चालन सुरू होतं आणि हे सगळं सुरू असताना भारतामध्ये इकडे स्वातंत्र्याचं आंदोलन ज्यावेळी सुरू होतं, काँग्रेस एक पक्ष होता आणि झालं असं की 1940 सालचा तो किस्सा, जसे मोपला हत्याकांड आणि 1940 पर्यंत पुढे आलो आपण. मग 1929ला रावीच्या तटावरती घेतलेली काँग्रेसने शपथ, ती शपथ अशी होती की अखंड भारताला आम्ही स्वतंत्र करू. त्यानंतर मुस्लिम लीगचं वाढलेलं प्रेशर की आम्हाला दुसरं राष्ट्र पाहिजे आणि 1940 साली मुस्लिम लीगनी पारित केलं एक त्यांचं सेपरेट रिझोल्युशन, त्यांचा एक प्रस्ताव पारित केला ज्याच्यामध्ये त्यांनी थेट भारतीय जनतेसमोर आणि काँग्रेससमोर ही मागणी केली की आम्हाला आमचं वेगळं देश हवा आहे धर्माच्या आधारावर मुसलमानांसाठी. हे झाल्यानंतर ज्यावेळी हे अधिवेशन हे झालं, मुस्लिम लीगचा प्रस्ताव पारित झाला, पंडित मदन मोहन मालवीय हे गांधीजींकडे गेले की अशी मागणी आहे त्यांची काय. गांधीजी म्हटलं हे शक्य नाही आहे, भारताचं विभाजन होणार नाही. नेहरूंनी तर त्याला असं म्हटलं होतं ज्यावेळी इट इज अ फॅन्टॅस्टिक नॉनसेन्स, म्हणजे वेगळा देश कसा होऊ शकतो, इट इज अ फॅन्टॅस्टिक नॉनसेन्स, हे नेहरूंचे शब्द होते. आणि मग 1942 साली काँग्रेसचं अधिवेशन झालं आणि त्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये, तत्कालीन काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये एक प्रस्ताव पारित झाला. तो असा होता की आम्ही भारताला स्वतंत्र करू, तर अखंड भारताला स्वतंत्र करू आणि काँग्रेस वेगळं मुस्लिम राष्ट्र देणार नाही. हा 42चा ठराव होता. काँग्रेस मोठं संघटन होतं. काँग्रेसनी अनेक भारतीयांना ह्या लढ्यामध्ये उभं केलेलं होतं आणि मग भारतभरामध्ये एक लाट आली की नाही, काँग्रेस भारताचे तुकडे नाही होऊ देणार. 1946 साली त्यावेळी निवडणुका झाल्या, तत्कालीन निवडणुका झाल्या. मुस्लिम लीग आणि काँग्रेस हे दोन प्रामुख्याने पक्ष होते, ते लढले. काँग्रेसला बहुमत मिळालं. भारतीय जनतेने काँग्रेसवर विश्वास ठेवला होता की अखंड भारत स्वतंत्र होणार आहे. आणि तिकडे मुस्लिम लीग, जिथं जिथं त्यांना माथे भडकावता आले तिथं तिथं मुस्लिम लीग विजयी झाली. आणि ह्या विजयी झालेल्या मुस्लिम लीगनी नंतर संविधान सभेवर सुद्धा बहिष्कार केला होता. संविधान सभेवर बहिष्कार केला होता मुस्लिम लीगने. ह्या निवडणुकांनंतर 1946 साली त्यावेळच्या ह्या परिस्थितीमध्ये हे ठरलेलं होतं. आता ब्रिटिशांनी हे मान्य केलं होतं की जून 1948 पर्यंत आम्ही भारताला स्वतंत्र करू.
ह्या जो सीमावर्ती आजचा भाग आहे, जी रेड क्लिफ बॉर्डर म्हणतात, जे ब्रिटिशांनी तयार केली होती, त्या बॉर्डरच्या भागामध्ये अनेक नेते, वेगवेगळ्या संघटनांची नेते त्या सगळ्या सीमावर्ती भागामध्ये प्रवास करत होते, मुसलमानांमध्ये जाऊन प्रवास करत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक पूजनीय गुरुजी त्यावेळेला लाहोरमध्ये होते आणि तिथं मुसलमानांच्या सभांमध्ये भारत कसा अखंड राहायला पाहिजे याबद्दल त्यांचंही प्रबोधन करत होते. हा प्रयत्न चालला होता की मुस्लिम लीगची ती मागणी जी आहे ती थांबवायची आहे. थोडा वेळ लागेल, काही हरकत नाही, काही दिवसांनी भारत स्वतंत्र होईल. जून 48 ठरलेलं होतं ब्रिटिशांनी भारत सोडण्याची तारीख. पण अचानक 3 जून 1947ला जो सकाळी पेपर वाचण्यात आला त्याच्यामध्ये लॉर्ड माउंटबॅटनचा प्रस्ताव समोर आला. तो प्रस्ताव हा होता की भारताची फाळणी धर्माच्या आधारावर होणार आहे, ज्या प्रस्तावावर नेहरूंनी स्वाक्षरी केलेली होती. हे बघून मौलाना अब्दुल कलाम गांधींकडे गेले की हे काय आहे. गांधी म्हणाले 2 दिन रुको, मैं देखता हूं. 2 दिवसांनी पुन्हा नेहरूंकडे गेले की हे काय आहे. जे नेहरू म्हणत होते की पार्टिशन इज फॅन्टॅस्टिक नॉनसेन्स, त्या नेहरूंचे मौलाना अब्दुल कलामांना शब्द होते की नाऊ इट्स अ फॅक्ट, नाऊ इट्स अ सेटल्ड फॅक्ट. काय घडलं होतं, का केलं असं. 1200 वर्ष पारतंत्र्यात होतो, अजून 10 महिन्यांनी काही फरक पडला असता. ब्रिटिश तर जाणारच होता, हे ठरलेलं होतं. मग आम्ही आमच्या देशाचे, आमच्या मातृभूमीचे तुकडे का केले. खरंच त्याची व्यावहारिकता होती का. पाकिस्तान नावाचं, पूर्व आणि पाकिस्तान नावाचं हे जे काही तयार करून ठेवलं यांनी, त्याला देश म्हणायचा की नाही माहित नाही आहे, पण जो काही देश तयार केला, धर्माच्या आधारावर तयार केला, त्याची खरंच व्यावहारिकता होती. या सगळ्या गोष्टींचा विचार आज आम्हाला 14 ऑगस्टला करावा लागेल, कारण हे इतिहासाची पानं आहेत. जो मुलगा, जो पुत्र आईच्या कल्याणाचं सोचतो, आईच्या कल्याणाचा विचार करतो, आईच्या सेवेचा विचार करतो, त्याला सपूत म्हणतात. भारत मातेच्या बद्दल घडलं काय. कारण आमचा देश कधी वाढलाच नाही हो. कधी अफगाणिस्तान गेलं, कधी अजून गेलं, कधी किती तुकडे झाले, कधी नेपाळ गेलं, आता हा शेवटचा तुकडा आहे. आजही भारतामध्ये पुन्हा कुठून तरी घोषणा येतात, भारत तेरे तुकडे होंगे. ही तीच बीज आहेत, ही तीच बीज आहेत, हे तेच विषारी रोपटे आहेत जे त्यावेळी लावण्यात आले होते, ते आजही आहेत. आज ह्या सगळ्या आठवणींना हे सगळं स्मरणात ठेवावं लागतं, कारण हे जर आमच्या स्मरणात राहिलं नाही तर पुन्हा भविष्यात आमच्यावर कुठली वेळ येईल. आणि हो, भारत अखंड आहे, भारत हे एक राष्ट्र आहे, भारत हा एक विचार आहे, भारत ही संस्कृती आहे, आणि आमच्या मनामध्ये आजही अखंड भारताचं स्वप्न आजही तेवत आहे. मी थांबतो. विश्वसंवाद केंद्राने आयोजित केलेल्या या आजच्या व्याख्यानास आणि इथून पुढे विश्वसंवाद केंद्राच्या पूर्ण वाटचालीस माझ्या मनपूर्वक शुभेच्छा.